विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंतच्या पिरियडमध्ये आपण सहकारी संस्थेची रचना कशी असते, त्यामध्ये सर्वात वरच्या भागाला सभासद, व्यवस्थापन समिती ज्याला आपण मॅनेजिंग कमिटी असं म्हणतो, संचालक मंडळ आणि त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी या संबंधीची माहिती आपण सुरुवातीला बघितली. त्यानंतर सहकारी संस्थेच्या संदर्भात आपण दुसरा मुद्दा पाहिला, तो म्हणजे सहकारी संस्थेच्या संदर्भात सभासदांचे प्रकार पाहिले आपण, की त्यामध्ये प्रकारही आपण पाहिले, आपल्याला लक्षात असतील की पहिला प्रकार पाहिला तो म्हणजे नियमित सभासद, दुसरा प्रकार पाहिला सहयोगी सभासद, तिसरा पाहिला नाममात्र सभासद आणि चौथा सहानुभूती किंवा हितेशी सभासद. आताच्या या नवीन प्रकारामध्ये, आजच्या या वर्षीच्या नवीन पॅटर्नमध्ये, अभ्यासक्रमामध्ये क्रियाशील आणि अक्रियाशील असा शब्दप्रयोग केलेला आहे, त्याचा विचार आपण केला होता. मग त्यानंतर आपण पहिला मुद्दा कोणता, तर सभासदांच्या पात्रता. सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळण्यासाठी कोणती पात्रता पाहिजे याचा विचार आपण दुसऱ्या भागात, म्हणजे याच प्रकरणाच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये केला. त्यानंतर सभासदांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या हे मागील प्रकरणामध्ये, मागीलच्या पिरियडमध्ये आपण पाहिल्या. आणि त्यानंतर एक मुद्दा आपण बोललो होतो, तो म्हणजे सहकारी संस्थेचं सभासदत्व कसं मिळतं, सभासदत्व मिळण्याचे मार्ग कोणते आहेत याचा विचार आपण केलेला दिसून येतो. त्यामध्ये सहकारी संस्थेचे सभासद मिळवण्याकरता सभासदाचे मार्ग जे आहेत ते पाहिले होते. एक, प्रवर्तक म्हणून मिळणारं सभासदत्व आणि दुसरं लेखी विनंती अर्जाद्वारे मिळणारं सभासदत्व. प्रवर्तक सभासद कोणाला म्हणतात, की ज्या सभासदांनी सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जावर स्वाक्षरी केलेली आहे, म्हणजेच स्वाक्षरी केली म्हणजेच त्याला सभासदत्व मिळालं. त्याला पुन्हा नव्याने अर्ज करून सभासदत्व मिळवण्यासाठी कुठलाही अर्ज करावा लागत नाही, त्याला ते सभासदत्व आपोआप मिळतं. अशा सभासदाला आपण प्रवर्तक सभासद असं म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार पाहिला आपण सभासदत्व मिळवण्याचा, तो म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या संस्थेचं सभासदत्व पाहिजे असेल, इच्छा असेल सभासद व्हायची, तर अशा व्यक्तीनं त्या संबंधित संस्थेच्या विहित नमुन्यात अर्ज करून त्याला तो अर्ज व्यवस्थापन मंडळाने जर मंजूर केला, तर ते जे त्याला सभासदत्व मिळतं त्या सभासदाला आपण लेखी विनंती अर्जाद्वारे मिळणारं सभासदत्व असं म्हणतं. जसं सभासदत्व मिळण्याचं हे दोन मार्ग आहेत. कधीकधी सहकारी संस्थेच्या सभासदाचं सभासदत्व देखील रद्द होऊ शकतं. म्हणजे एकदा सभासद झाला म्हणजे तो कायमस्वरूपी सभासद झाला असं होत नाही. त्याला काही जर कारणं घडली तर त्याचं सभासदत्व देखील रद्द होतं, त्याचं सभासदत्व देखील संपुष्टात येतं. आणि हे सभासदत्व संपुष्टात येण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. सहकारी संस्थेचं सभासदत्व रद्द केव्हा होतं, कोणकोणत्या कारणामुळे सहकारी संस्थेचं सभासदत्व रद्द होतं याचा विचार आपण आज करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा लिहिला, तो म्हणजे सभासदत्व रद्द होण्याच्या कारणाचा पहिला आहे सभासदाचा मृत्यू. सभासदाचा मृत्यू होणे. जर एखाद्या वेळी एखाद्या सभासदाचा मृत्यू झाला तर त्या सभासदाचं त्या संस्थेतील असणारं सभासदत्व रद्द होते आणि त्याच्या नावानं असणारे जे भाग आहेत ते भाग कायदेशीररित्या त्याच्या वारसाच्या नावावर हस्तांतरित केले जातात. दुसरा मुद्दा आहे सभासदत्वाचा राजीनामा.
एखाद्या सभासदाने राजीनामा दिला असेल व तो व्यवस्थापन समितीने मंजूर केला असेल तर त्या व्यक्तीचं सभासदत्व संपुष्टात येते. तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत, भाग हस्तांतरण. एखाद्या सभासदाने आपले सर्व भाग जर हस्तांतरित केले असतील तर त्या सभासदाजवळ संस्थेचा एकही भाग शिल्लक नसेल तर अशा वेळी तो त्या सहकारी संस्थेचा सभासद म्हणून राहत नाही, त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. तिसरं कारण, सभासदत्वाचा राजीनामा. एखाद्या सभासदाने मला या संस्थेत राहायचं नाही, त्याला संस्थेतून बाहेर पडायचं असेल तर तो संस्थेतून केव्हाही बाहेर पडू शकतो. कारण आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं की सहकारी संस्थेचं सभासदत्व खुलं आहे. केव्हाही संस्थेच्या सभासदत्व त्याला स्वीकारता येतं व त्याची इच्छा नसेल तर तो त्या संस्थेतून बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असतं. कुठलीही जबरदस्ती कोणत्याही सभासदांवर केली जात नाही. आणि म्हणून त्या सभासदाने राजीनामा दिला असेल, स्वतःच्या राजीखुशीने तो संस्थेतून बाहेर पडू शकत असेल आणि त्याने संस्थेजवळ राजीनामा दिला असेल व त्याचा राजीनामा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने मंजूर केला असेल तर तो व्यक्ती त्या संस्थेचं सभासद म्हणून राहत नाही, त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. चौथा मुद्दा आपण पाहणार आहोत, कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य. एखादा सभासद सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर कायमचा राहावयास गेला असेल तर अशा वेळी त्या सभासदाचं सभासदत्व हे संपुष्टात येतं. म्हणजे सभासद हा संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारा असावा. त्याच्यामध्ये अटीमध्ये आपण पाहिलं होतं, पात्रतेमध्ये, की तो सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारा असला पाहिजे. तो जर कार्यक्षेत्र सोडून बाहेर जात असेल तर अशा व्यक्तीचं सभासदत्व आपोआप संपुष्टात येतं, त्याला सभासदत्व म्हणून स्वीकारल्या जात नाही. म्हणजे कार्यक्षेत्रावर प्रत्येक सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र हे निश्चित केलेलं असतं. आपण पाहतो काही सहकारी संस्था तालुक्याच्या कार्यक्षेत्रापुरत्या मर्यादित असतात, काही गावाच्या मर्यादित असतात, काही जिल्ह्याच्या असतात, काही सहकारी संस्था महाराष्ट्र प्रदेशभर त्यांचं कार्यक्षेत्र असतं. म्हणजे जसं कार्यक्षेत्र असेल त्या कार्यक्षेत्रात तो राहणारा व्यक्ती असेल त्यालाच सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळतं. म्हणजेच सहकारी संस्थेची ती सभासदत्व बनण्याची अटच आहे की तो कार्यक्षेत्रात राहणारा असला पाहिजे. त्याच्यानंतर सहकारी संस्थेचे विसर्जन झालं असेल, म्हणजे एखादी सहकारी संस्था बंद पडली असेल तर सहकारी संस्थेची नोंदणी रद्द होते. मग सहकारी संस्थेची नोंदणी रद्द झाली की साहजिकच त्या संस्थेतील सभासदांचे सभासदत्व संपुष्टात येते. भागीदारी संस्था असेल, कंपनी असेल, यांचं विसर्जन झालं असेल किंवा दिवाळखोरी झाली असेल. दिवाळखोरी म्हणजे काय, की सहकारी संस्थेच्या कारभारामध्ये त्यांची भांडवलापेक्षा देयता जास्त झाली असेल तर अशा सहकारी संस्था दिवाळखोरीत निघाल्या असं म्हणतात. आणि मग अशा दिवाळखोरी झालेल्या संस्था नोंदणी अधिकाऱ्यामार्फत बंद केल्या जातात. मग अशा बंद होणाऱ्या संस्था बंद झाली म्हणजे संस्थेचं विसर्जन झालं तर अशा वेळी त्या संस्थेतील सभासदाचं सभासदत्व हे आपोआप संपुष्टात येतं. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहत आहोत 6व्या नंबरचा, तो म्हणजे सभासदाची हकालपट्टी. एखादा सभासद सहकारी संस्थेच्या नियमाचं पालन करत नसेल, आपण पाहतो कॉलेजमध्ये जर आपण व्यवस्थित शिस्तीत वागलं नाही तर आपल्याला देखील कुठंतरी शिक्षा केली जाते, ताडण केली जातं. क्लासरूममध्ये जर आपण लक्ष दिलं नाही तर आपल्याला कधी कधी वर्गाच्या बाहेर जाण्याचं सांगितलं जातं. म्हणजे वर्गाचे जे नियम आहेत ते जर आपण पालन केले नाहीत तर अशा वेळी त्या तिथून आपली हकालपट्टी होते. म्हणजेच एखादा सभासद जर संस्थेच्या नियमाचं पालन करत नसेल, संस्थेच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारं कृत्य करत असेल, संस्थेच्या हितसंबंधास बाधा येत असेल त्याच्यामुळे, तर अशा वेळी अशा सभासदाला त्या
त्याची योग्य ती सूचना देऊन त्याची हकालपट्टी केली जाते आणि अशा हकालपट्टी झालेल्या सभासदाचं सभासदत्व रद्द केलं जातं. असा हकालपट्टीचा ठराव सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत मांडला जातो आणि मग हकालपट्टी होण्यापूर्वी त्या सभासदाला त्याचं मत मांडण्याचं संधी दिली जाते आणि मग मत मांडल्यानंतरही जर सभासदाच्या हकालपट्टीचा ठराव 2/3 बहुमताने जर मंजूर झाला असेल तर तो ठराव निबंधकाला कळवला जातो आणि त्या ठरावास निबंधकाची मान्यता जेव्हा मिळते तेव्हाच त्या सभासदाचं सभासदत्व संपुष्टात येतं. तसं सभासद संपुष्टात येत नाही. कोणत्याही सभासदाला केव्हाही असं सहजरित्या काढता येत नाही. सभासद हा जर संस्थेच्या नियमाविरुद्ध वागत असेल, संस्थेला बाधा आणण्यासाठी जर काही वेगळं कृत्य करत असेल किंवा सहकारी संस्थेच्या प्रतिष्ठेला जर बाधा पोचत असेल तर अशा वेळी त्या सभासदाची हकालपट्टी केली जाते आणि हकालपट्टी करण्याचा ठराव संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये 2/3 बहुमतानं मंजूर झाला असेल व हा मंजूर झालेला ठराव निबंधकाने मंजूर केला असेल, निबंधकाने त्याला मान्यता दिली असेल तर अशा वेळी त्या सभासदाचं सभासदत्व रद्द होते, संपुष्टात येतं. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत 7वा, नादारी. नादारी म्हणजे दिवाळखोरी. नादार झाला म्हणजे काय झालं? दिवाळखोर झाला आणि दिवाळखोर झाला तर साहजिकच कायदेशीर तरतुदीनुसार दिवाळखोर असलेल्या व्यक्तीला सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळवता येत नाही. आपण सहकारी संस्थेच्या पात्रतेमध्ये पाहिलं होतं सज्ञान व्यक्ती. त्याच्यामध्ये आपण एक मुद्दा पाहिला होता की सज्ञान व्यक्ती कोणाला म्हणायचं की जो 18 वर्ष वय पूर्ण केलं असेल व तो करार करण्यास पात्र असेल कायद्यानुसार तरच त्याला सहकारी संस्थेचं सभासदत्व दिलं जातं. म्हणजे तो वेडा किंवा पागल किंवा दिवाळखोर झालेला नसावा. दिवाळखोर याचा अर्थ असा की त्याचा व्यवसाय त्याने बुडवलेला नसावा. एखादी संस्था जर नादार झाली असेल तर नादारी झाल्यामुळे देखील कायदेशीर तरतुदीने त्या व्यक्तीला सभासदत्व मिळण्यासाठी तो पात्र ठरत नाही. त्याच्यानंतरचा एक मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे अक्रियाशील सभासद. अक्रियाशील सभासद म्हणजे कोणता? की संस्थेने सभासदाचे वर्गीकरण अक्रियाशील सभासद म्हणून जर केलं असेल तर असे वर्गीकरण झाल्यापासून पुढील 5 वर्षात क्रियाशील होण्यासाठी त्याने काही निकष पूर्ण केले नसतील तर त्याचं सभासदत्व रद्द होऊ शकते. एखादा निष्क्रिय सभासद आहे, नुसता सभासद म्हणून संस्थेच्या सभासद नोंद पुस्तकात आहे, परंतु कुठल्याही संस्थेसाठी तो काम करत नाही, संस्थेच्या हितासाठी कुठे तो झटत नाही, संस्थेच्या कार्यात सक्रिय राहत नाही, अशा व्यक्तीचं सभासदत्व रद्द होऊ शकते. सभासदत्व रद्द झाल्यानंतर असा अक्रियाशील सभासद निबंधकाकडे सभासदत्वाच्या संदर्भात तो दाद मागू शकतो की माझं काय चुकलं आहे. म्हणजे या सर्व कारणांमुळे आपल्याला सहकारी संस्थेचं सभासदत्व संपुष्टात येत असलेलं दिसून येतं. कोणती कारणं आपल्याला सांगता येईल? त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे सभासदाचा मृत्यू झाला असेल, दुसरं कारण आहे सभासदत्वाचा राजीनामा दिला असेल, तिसरं आहे सभासदाने आपल्या भागाचं पूर्णपणे हस्तांतरण केलं असेल, चौथं आहे सभासद कार्यक्षेत्राच्या बाहेर राहावयास गेला असेल, पाचवं पाहिलं आपण संस्थेचं विसर्जन झालं असेल, 6वं कारण पाहिलं आपण सभासदाची हकालपट्टी झाली असेल, 7वं पाहिलं आपण सभासद नादार किंवा दिवाळखोर झाला असेल, 8वं पाहिलं तो अक्रियाशील सभासद असेल. तर अशा वेळी सहकारी संस्थेचं सभासदत्व हे रद्द केलं जातं आणि त्याचं सभासदत्व हे संपुष्टात येतं. सहकारी संस्थेचं सभासदत्व संपुष्टात येणं म्हणजेच त्या सभासदाचं सभासद नोंद पुस्तकातून नाव कमी करणं होय. ज्या व्यक्तीचं सभासद नोंद पुस्तकात नाव नोंदलेलं आहे तेच व्यक्ती त्या संस्थेचे सभासद म्हणून राहतात.
दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्या संस्थेचं सभासद समजलं जात नाही. या ठिकाणी आपल्याला सभासदाच्या संदर्भात असणारे जे मुद्दे आहेत त्याचा आपण विचार पूर्ण केला. आता सहकारी संस्थेचा जो दुसरा टप्पा आहे, पहिल्या याच्यात पाहिला आपण सभासदाचे प्रकार पाहिले, सभासदाचं पात्रता पाहिली, सभासदाचे अधिकार पाहिले, सभासदाच्या जबाबदाऱ्या पाहिल्या, सभासदत्व मिळवण्याचे मार्ग पाहिले आणि सभासदत्व केव्हा रद्द होते, केव्हा संपुष्टात येते याची देखील माहिती आज आपण या ठिकाणी पाहिली. आता आपण याच प्रकरणाच्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळणार आहोत. काळजीपूर्वक लक्ष द्या. त्याचं नाव आहे व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती, मॅनेजिंग कमिटी, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, ज्याला आपण व्यवस्थापन समिती असं म्हणतो, कार्यकारी समिती म्हणतो, संचालक मंडळ असं म्हणतो. या सगळ्या समितीच्या संदर्भात आपण आता माहिती पाहूया. कार्यकारी समितीचा अर्थ काय आहे? आपण मागे पाहिलं की सहकारी संस्थेचा कारभार सहकारी संस्थेचे सभासद चालवतात, कारण सभासद हे सहकारी संस्थेचे मालक आहेत. सहकारी संस्थेच्या संदर्भात वार्षिक सभा जी आहे, या वार्षिक सभेला सर्व सभासदांना उपस्थित राहण्याचा अधिकार असतो वर्षाच्या शेवटी. आणि मग या सभेमध्येच आपले सहकारी संस्थेचे सभासदांमधून निवडलेले प्रतिनिधी या सहकारी संस्थेचा कारभार पाहण्याकरता, दैनंदिन कारभार पाहण्याकरता या सभासदांच्या सभेमध्ये त्यांना अधिकार प्राप्त होतात. म्हणजेच सहकारी संस्थेची जी वार्षिक सभा होते ही सर्वोच्च अधिकार असणारी सभा आहे. प्रत्येक सभासदाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तिच्या मार्फत समितीला दैनंदिन व्यवहार करण्याचे अधिकार प्राप्त होतात. म्हणजे सभासदांची सभा व्यवस्थापन मंडळाच्या समितीला, व्यवस्थापन समितीला, कार्यकारी समितीला दैनंदिन अधिकार पाहण्याचे, निर्णय घेण्याचे अधिकार प्रदान करतात. ते कोणत्या सभेत? सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये. सभासद हे मालक आहेत, त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देखील सभासदांचीच असते. पण सर्वच सभासद दैनंदिन व्यवस्थापनामध्ये भाग घेऊ शकत नाही. सर्वांना ते दररोज संस्थेमध्ये जाऊन संस्थेच्या कामकाजाकडे लक्ष देण्यास वेळ असू शकत नाही. मग अशा वेळी सभासद आपल्या वतीनं आपले प्रतिनिधी निवडतात आणि हे निवडलेले जे प्रतिनिधी आहे, या निवडलेल्या प्रतिनिधींच्या समूहाला कार्यकारी समिती किंवा संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती असं म्हणतात. म्हणजेच ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यात आले आहे त्या समितीला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. संचालक मंडळ संस्थेच्या दैनंदिन कारभारासाठी निवडलं जातं आणि सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार जरी संचालक मंडळ पाहत असलं, जरी वेळेवरचे निर्णय संचालक मंडळ घेत असलं, तरी त्या निर्णयाची अंतिम मंजुरी ही सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिली जाते. सभेमध्ये जर सभासदांच्या सभेमध्ये त्या विशिष्ट मुद्द्याला जर विरोध झाला तर तो ठराव मंजूर केला जात नाही. फक्त दैनंदिन स्वरूपाचा कारभार पाहण्याचे, निर्णय घेण्याचे अधिकार व्यवस्थापन समितीला देण्यात आलेले असतात. महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 आणि नियम 1961 नुसार ज्या उपविधी बनवलेली आहे, उपविधी म्हणजे पोटनियम याचा अर्थ काय? सहकारी संस्थेने आपली संस्था व्यवस्थितपणे चालवण्यासाठी स्वतःहून घातून घेतलेले नियम, त्याला आपण पोटनियम म्हणतो किंवा उपविधी असं म्हणतो. या तरतुदीनुसार व्यवस्थापन मंडळाला, समितीला व्यवस्थापनाचे अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात आणि सहकारी समितीकडे सर्वसाधारण सभेकडून मिळालेल्या अधिकारांचा वापर ही समिती करू शकतो. त्यामध्ये संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचे निर्णय घेण्याचे अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. कार्यकारी समितीचा कालखंड हा साधारणपणे 5 वर्षाचा असतो.
संस्था ठरवू शकते आपल्याला किती कालखंड आहे, पण निश्चित तो 5 वर्षाचा सामान्यपणे असतो. मग या व्यवस्थापन समितीची रचना कशी असते? त्या रचनेमध्ये जर आपण विचार केला तर सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये किती लोक असले पाहिजे याचा उल्लेख सहकारी संस्थेच्या पोटनियमामध्ये केला जातो. उपविधी ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये गेलं बायलॉज. सामान्यपणे व्यवस्थापन समितीची सभासद संख्या ही विषम स्वरूपाची असते, कारण सहकारी संस्था लोकशाही पद्धतीनं चालते आणि लोकशाही पद्धतीनं कारभार पाहत असताना बहुमतानं निर्णय घेतला जातो आणि बहुमत मिळण्याकरता समान मताची समानता टाळण्यासाठी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची संख्या ही विषम स्वरूपाची असली पाहिजे. सामान्यपणे ही समिती व्यवस्थापन समिती जास्तीत जास्त 21 जणांची असू शकते. यामध्ये 2 महिला सभासद असल्या पाहिजे असं कायद्याचं बंधन आहे. निबंधकाला समितीची सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार आहे. निबंध सर्वसाधारण किंवा विशेष आदेश काढून त्याची प्रसिद्धी सरकारी राजपत्रात करून संख्या ठरवू शकतो आणि जी संख्या ठरवली असते तेवढ्याच संख्येची व्यवस्थापन समिती ही नियुक्त केली जाते. मग या व्यवस्थापन समितीला काम काय करावं लागतं? या व्यवस्थापन समितीचं जर आपण काम पाहिलं तर निश्चितपणे आपल्याला त्याच्या कार्याविषयी माहिती आपल्याला दिसेल. आपल्याला समोर हा स्क्रीनवर चार्ट आपल्याला आलेला दिसून येतो. त्यामध्ये आपण पाहिलं आहे व्यवस्थापन समितीची कार्ये. एक पहिलं कार्य पाहिलं धोरणाची अंमलबजावणी करणे. दुसरं आहे सभासदत्वास मान्यता देणे. तिसरं आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे. चौथं आहे भाग भांडवलात वाढ करणे. पाचवं आहे निधीमध्ये वाढ करणे. सहावं आहे सेवकांच्या तक्रारीचे निवारण करणे. सातवं कार्य आहे सभासदांच्या तक्रारीचे निवारण करणे. आठवं कार्य आहे सभासदांच्या हितरक्षणाचे कार्य करणे. नववं आहे निवडणुकांचे आयोजन करणे. आणि 10वं पाहिलं आपण ते म्हणजे सर्वसाधारण सभांचे आयोजन करणे. त्यातलं धोरणाची अंमलबजावणी करणे. या संदर्भात आपण विचार करत असताना सहकारी व्यवस्थापन समितीला सहकारीच्या संस्थेच्या नियमानुसार काही धोरणे जी ठरवली जातात, संचालनाच्या संदर्भात जी धोरणे ठरवली जातात त्या धोरणांची कर्मचाऱ्यांच्या मदतीनं अंमलबजावणी करण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. दुसरं आपण पाहिलं सभासदत्वास मान्यता देणे. बरेच लोक सहकारी संस्थेच्या सभासदत्व मिळवण्यासाठी संस्थेकडे अर्ज करतात आणि त्या संस्थेचा तो सभासद ठेवायचा किंवा नाही, तो जो आलेला अर्ज आहे तो त्या संस्थेचा सचिव व्यवस्थापन समितीसमोर तो अर्ज ठेवतो आणि तो अर्ज जर योग्य रीतीनं भरलेला असेल, आवश्यक त्याला प्रवेश शुल्क त्यांनी भरलं असेल, किमान भाग भांडवलाची राशी भरलेली असेल तर व्यवस्थापन समिती अशा सभेत आलेल्या अर्जाचा विचार करून त्या अर्जाला मंजुरी देते. त्या अर्जाला सभासदत्व मिळवण्याचा ठराव मंजूर केला जातो आणि हा ठराव मंजूर झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत सभासदासाठी केलेल्या अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत हा निर्णय घ्यावा लागतो आणि हा निर्णय घेतल्यापासून 15 दिवसाच्या आत संबंधित सभासदाला व्यक्तीला आपण सहकारी संस्थेचे सभासद झाला आहात या संबंधीची माहिती 15 दिवसाच्या आत कळवावी लागते. त्याचबरोबर दुसरा जो आहे तो मुद्दा आपण पाहिला सभासदत्वास मान्यता देणे. आता तिसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. संस्थेचा कारभार करायचा आहे, दैनंदिन स्वरूपाचा कारभार आपल्याला करायचा आहे आणि या दैनंदिन कारभारामध्ये साहजिकच आपल्याला काम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्य सहकारी संस्थेच्या ऑफिसमधले काम करण्याकरता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते आणि ही नियुक्ती करण्याकरता साहजिकच
व्यवस्थापन मंडळीचं महत्त्वाची जबाबदारी व्यवस्थापन समितीला पार पाडावी लागते. त्यामध्ये सेवक वर्गाची किती आपल्याला सेवक लागतील, किती कर्मचारी लागतील याचा विचार पहिले सहकारी व्यवस्थापन मंडळी समिती आपल्या व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये करते आणि मग संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करते. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला एखाद्या ठिकाणी जर नोकरी करायची असली तर आपल्याला पहिले जाहिरात पाहावी लागते. मग जाहिरात द्या, वर्तमानपत्रात जाहिरात देणे, सभासदत्वासाठी कर्मचाऱ्यांसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी करणे, मुलाखत पत्र पाठवणे, मुलाखती घेणे, इंटरव्ह्यू घेणे, सेवकांची निवड करणे आणि त्या निवडीनंतर त्यांचं वेतन ठरवणे व वेतन ठरवून त्यांना नियुक्तीपत्र पाठविणे या सगळ्या संबंधीचे कार्य व्यवस्थापन समितीला करावं लागतं. इत्यादी कार्याचा समावेश हा कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या नियुक्तीमध्ये केला जातो. त्यानंतरचं कार्य आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे भाग भांडवलात वाढ. भाग भांडवल हे सहकारी संस्थेचं महत्त्वाचं अंतर्गत साधन आहे. कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेला आवश्यकता वाटली की व्यवसाय करण्यासाठी, संस्थेचा कारभार पाहण्यासाठी आपल्याला अजून भांडवलाची आवश्यकता आहे. अशा वेळी वार्षिक सभेमध्ये किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये भाग भांडवलाच्या वाढीसंबंधीचा प्रस्ताव मंजूर करावा लागतो आणि तो मंजूर झालेला प्रस्ताव सहकारी संस्थेच्या निबंधकाकडे पाठवला जातो आणि निबंधकाने जर त्याला मंजुरी दिली तर निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समितीला भाग भांडवलात वाढ करता येते आणि त्या संबंधीची कारवाई तेव्हा व्यवस्थापन समिती ही करू शकत असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरचा मुद्दा आपण पाहत आहोत तो म्हणजे निधीमध्ये वाढ. सहकारी संस्था कारभार करत असताना काही वेगवेगळ्या प्रकारचे निधी निर्माण करते. राखीव निधी असेल, इतर स्वरूपाचे निधी असतील, ठेवी स्वीकारणे असेल, कर्ज घेणे असेल, देणगी स्वीकारणे असेल, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या निधीमध्ये वाढ करण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. कुठलाही व्यवसाय करायचा म्हटला की भांडवलाची आवश्यकता लागते आणि मोठ्या प्रमाणात भांडवल असलं म्हणजे कारभार देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येतो. त्यासाठी सहकारी संस्थेला अर्थक्षम करण्यासाठी निधीमध्ये वाढ करण्याचं काम हे कार्यकारी समितीला, व्यवस्थापन समितीला करावी लागते. मग कोणकोणत्या मार्गाने आपल्याला निधी वाढ करता येईल याचा विचार करून व्यवस्थापन समिती ही आपल्या संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचं काम करतं. संस्था म्हटली की कर्मचारी आले, कर्मचारी म्हटले की अनेक प्रकारच्या प्रत्येक पिंडे मतिर्भिन्नाः, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या विचाराचा असतो. प्रत्येकाला एकमेकाचे मतं पटतातच असं नाही. मग अशावेळी काही कुरबुरी होतात, तक्रारी होतात. मग अशा सेवकांच्या झालेल्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम देखील व्यवस्थापन समितीला करावं लागतं. सहकारी संस्थेच्या काही कर्मचाऱ्यांच्या, सेवकांच्या काही तक्रारी असतील, काही मागण्या असतील, काही त्यांच्या सूचना असतील तर त्याच्यामध्ये आपसामध्ये जो असंतोष निर्माण होतो तो असंतोष जर निर्माण झाला तर संस्थेच्या कारभारावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि तो होऊ नये म्हणून बऱ्याच वेळा सेवकांच्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेच्या सुविधा देण्याचं काम, त्यांच्या सुट्यांच्या मंजुरीचं काम, पगारवाढीच्या संदर्भातलं, रजांच्या संदर्भातलं, बोनसच्या संदर्भातलं, अशा अनेक प्रकारच्या ज्या तक्रारी असतात, कर्मचाऱ्यांच्या, सेवकांच्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या त्यांच्यावर योग्य विचार करून त्यांच्या तक्रारीवर योग्य तो निर्णय घेऊन त्या सोडवण्याचं काम देखील व्यवस्थापन समितीला करावं लागतं. जसं सेवकांच्या तक्रारी आहे तशा सभासदांच्या तक्रारी असतात. सभासदांच्या तक्रारी ह्या महत्त्वाच्या त्यातल्या त्यात, कारण सभासद हे सहकारी संस्थेचे मालक आहे. कर्मचारी वर्गाकडून त्यांना आपल्याला सन्मान मिळाला, मालक म्हटलं की मालकाला सन्मान दिला गेला पाहिजे
आणि सन्मान देणारे कोण? तर कार्यालयीन कर्मचारी. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आपल्याला त्यांच्याकडून सन्मान मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते, परंतु कधीकधी त्यांचा त्याविषयीचा अनुभव चांगला नसतो. मग अशावेळी ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करतात. मग त्यामुळे कधीकधी भाग हस्तांतरणाला विलंब होतो, कर्ज मंजुरी योग्य वेळेत मिळत नाही, लाभांश कमी मिळतो, इतर अनेक गोष्टींचा समावेश सभासदांच्या तक्रारीमध्ये होत असतो. मग अशा तक्रारी जर सभासदांच्या आल्या तर त्या तक्रारी विनाविलंब सोडवता आल्या पाहिजे. त्या तक्रारीचं निवारण ताबडतोब आणि गांभीर्यानं चौकशी करून करण्याचं काम ह्या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला करावं लागतं. जर असं काम केलं तर निश्चितपणे सहकारी संस्थेचा कारभार हा सभासदांच्या अनुकूल पद्धतीनं होत असलेला आपल्याला दिसतो. म्हणून सभासदांच्या तक्रारीचं, सेवकांच्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम या व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्याचबरोबरचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे कोणता? सभासदांचे हितरक्षण. काही सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात, काही श्रीमंत असतात, काही सामाजिक प्रतिष्ठे मिळवलेले असतात. पण असं जरी असलं तरी सहकारी संस्था ह्या लोकशाही पद्धतीनं काम करणाऱ्या संस्था आहे. आणि लोकशाही पद्धतीमध्ये काय सांगितलेलं आहे? एक व्यक्ती एक मत. सभासदांचं हित रक्षण झालंच पाहिजे, कारण कोणत्याही सभासदाला आपण कमी उत्पन्न गटाचे आहोत म्हणून आपल्याला वागणूक वेगळी मिळते असा दुजाभाव सहकारी संस्थेमध्ये असता कामा नये. त्यामुळे सभासदांनी संस्थेत गुंतवलेली जी रक्कम असेल त्यांना संस्थेकडून योग्य सेवा, उत्तम सेवा देण्याचं काम, योग्य किंमत, योग्य लाभांश, त्यांच्या निधीची योग्य गुंतवणूक व्हावी अशी सभासदांची अपेक्षा राहणार आहे. त्यामुळे सभासदांनी समितीवर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासास पात्र ठरण्याचं काम या व्यवस्थापन समितीला देखील करावं लागतं. तसंच नंतरचं जे कार्य आहे ते म्हणजे निवडणुकांचे आयोजन करणे. सहकारी संस्थेच्या निवडणुका विशिष्ट मुदत संपल्यानंतर घ्याव्या लागतात. त्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून निबंधकास ते कळवावं लागतं. निवडणुका ह्या मुदत संपण्यापूर्वी घेण्याची जबाबदारी देखील ही व्यवस्थापन समितीची आहे. म्हणजेच निवडणुका व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपण्यापूर्वी घेतल्या पाहिजे आणि त्यासाठी निवडणुकाचं आयोजन करण्याचं काम देखील सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला करावं लागतं. सामान्यपणे सर्वसाधारण सभेचे आयोजन करणे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पहा, सभांचे आयोजन. सहकारी संस्था ह्या लोकशाही पद्धतीनं काम करतात. सहकारी संस्थेचे सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. कुठलाही एक सभासद मालक होत नाही. समजा मी एखाद्या संस्थेचा सभासद आहे, मग मी त्या संस्थेचा मालक आहे म्हणून त्या संस्थेतलं फर्निचर मी घरी आणून ठेवू शकत नाही. सर्व सभासद मिळून मालक होतात. एकटा व्यक्ती म्हणजे एकटा सभासद म्हणजे मालक नाही. सर्व सभासद मिळून मालक तयार होतो. म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकीची सहकारी संस्था राहत नाही. तिची मालकी ही सर्व सभासद मिळून असते. मग अशा वेळी कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, सहकारी संस्थेच्या बाबतीत कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा असेल तर अशा वेळी आवश्यक तेव्हा विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते किंवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्या संबंधीचे निर्णय घेतले जातात. आणि एक सहकार कायद्याचा नियम आहे की दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा ही बोलावलीच पाहिजे. आणि वार्षिक सर्वसाधारण सभा ही सर्व सभासदांची सभा असते. सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना पाठवली पाहिजे, सभेची कार्यक्रम पत्रिका पाठवली पाहिजे. त्याचबरोबर
सभेच्या सूचनेसोबत वार्षिक अहवाल, हिशोब तपासणीचा अहवाल पाठवण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. म्हणजेच सभासद जेव्हा सभेला उपस्थित राहतात तेव्हा संस्थेच्या झालेल्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा त्यांना अगोदर माहिती असला पाहिजे. त्या सभेमध्ये त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. त्यांना त्याविषयी बोलता आलं पाहिजे. सहकारी संस्थेने ऑडिट रिपोर्ट, हिशोब तपासणी कशा पद्धतीनं झाली आहे, संस्थेची ताळेबंद पत्रक किती आहे, संस्थेचा नफा तोटा कसा आहे, या संबंधीची सर्व सूचना सभेमध्ये कोणकोणत्या कामकाजाविषयी विषयावर विचार करण्यात येणार आहे अशी कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, सभेमध्ये चर्चिल्या जाणाऱ्या विषयांची यादी, की कोणकोणत्या विषयावर या सभेमध्ये चर्चा होणार आहे त्याची संपूर्ण माहिती या कार्यक्रम पत्रिकेमध्ये दिली जाते आणि ती पाठवण्याचं काम देखील व्यवस्थापन समितीला करावं लागतं. म्हणजेच आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची कार्ये कोणती, असा प्रश्न तयार आल्यानंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे धोरणांची अंमलबजावणी करणे, सभासदत्वास मान्यता देणे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, भाग भांडवलात वाढ करणे, निधीमध्ये वाढ करणे, सेवकांच्या तक्रारीचं निवारण करणे, सभासदांच्या तक्रारीचं निवारण करणे, सभासदांचे हित संरक्षण करणे, निवडणुकाचे आयोजन करणे आणि सर्वसाधारण सभेचे आयोजन करणे. कधीकधी व्यवस्थापन समितीला तातडीचे निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयाकरता सभासदांच्या मंजुरीची आवश्यकता असते. अशा वेळी आणि वेळ वार्षिक सभेपर्यंत थांबण्यासाठी त्यांच्याजवळ नसतो, निर्णय तातडीनं घ्यावा असतो. अशा वेळी कार्यकारी समिती सभासदांची एक विशेष सर्वसाधारण सभा बोलावते आणि त्या विशेष मुद्द्यावरच त्या सभेमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जातो. अशा सभेचं आयोजन देखील कार्यकारी समितीला, संचालक मंडळाला, मॅनेजिंग कमिटीला करावं लागतं. कारण मॅनेजिंग कमिटी ही सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार पाहणारी एक महत्त्वपूर्ण कमिटी आहे आणि त्या संबंधीचे अधिकार सभासदांनीच त्यांना दिलेले आहेत. ते सभासदांचे प्रतिनिधी म्हणून काम करत असलेले आपल्याला दिसून येतात. या दृष्टीनं व्यवस्थापन समितीला हे काम करावं लागतं. यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत की या व्यवस्थापन समितीला अधिकार कोणते आहेत. मग अधिकार कोणाबाबतचे, सभासदांच्या संदर्भातले अधिकार, सेवक वर्गाच्या नियुक्तीसंबंधीचे अधिकार, निधी उभारण्यासंबंधीचे अधिकार, मालमत्ता खरेदी संबंधीचे अधिकार आणि इतर सर्व प्रकारचे अधिकार हे आपण पाहणार आहोत. आणि अधिकाराबरोबरच व्यवस्थापन समितीला कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात याचा देखील विचार आपण करणार आहोत. त्या जबाबदाऱ्या आणि अधिकार ह्या आपण नंतरच्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपण या जबाबदाऱ्या पाहत असताना सर्वसाधारणपणे व्यवस्थापन मंडळीला कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता सहकारी संस्थेच्या पुढच्या प्रकरणात आपण सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे अधिकार कोणते, त्यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या, त्यांना कशा प्रकारे त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात या संबंधीचा सविस्तर विचार आपण नंतरच्या पिरियडमध्ये करूया.